की राज्यामध्ये सध्या म्हणजे सर्वदूर असा पाऊस नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला लक्षात येतात. फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात ते कोकणपट्टीला मात्र सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे त्या पट्टामध्ये त्या नाशिकपर्यंत त्या सरी राहणार आहेत, म्हणून हे लक्षात येतं. तिकडला पाऊस मध्ये चालूच राहील. पण राज्यात इतर महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही, भाग बदलत पडणार आहे, त्याच्यामध्ये सरी येणार आहे. सर्वदूर काही मोठा पाऊस नाही, म्हणून हा अंदाज प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आहे 21 जून, 22 आणि 23च्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली, त्याच्यानंतर अकोला, त्याच्यानंतर अमरावती, वर्धा, भंडारा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे 21, 22, 23च्या दरम्यान म्हणजे आज उद्या परवा सरी येणार आहे. म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, उद्या त्याला देखील थोडा येणार आहे, पण सर्व दूर पडणार नाही. जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पडेल, काही भागाला सोडून देणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर 23 जून, 24 आणि 25च्या दरम्यान म्हणजे धाराशिव, लातूर जिल्ह्याकडं, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडं, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडं या भागाकडे एक पाऊस असणार आहे. बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे. म्हणजे सर्वदूर जिल्ह्यात पडणार नाही, फक्त काही भागामधून पडून जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर 21 जूनपासून ते 26 जूनपर्यंत असाच पाऊस राहणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे, सर्वदूर पडणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. राज्यामध्ये आता ही जी वारं चालू आहे ते काही ठिकाणी 25 जूनला बंद होईल, काही ठिकाणी 26 जूनला बंद होईल, आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. पण राज्यात मध्ये आता सर्वदूरचा एवढा पाऊस नाही. फक्त म्हणजे सांगायचं झालं तर कोकणातमध्ये सातारा जिल्हा, सांगलीकडला काही भाग, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिकपर्यंत, सिन्नर, नाशिकपर्यंत ते पट्टामध्ये कोकणपट्टीचा पट्टामध्ये ते पाऊस चालू राहणार आहे. तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र हे 21 जून, 22 जून आणि 23मध्ये हे विदर्भाच्या इकडल्या पट्ट्यातच पाऊस पडणार. परत एकदा सांगतो, म्हणजे जळगाव जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना, बुलढाणा, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर यवतमाळ, अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार. आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे, म्हणजे सर्वदूर पडणार नाही, हे अंदाज लक्षात येतं. पण 23, 24चा मात्र 23, 24, 25चा मात्र लातूर भागाकडे पाऊस असणार आहे. 23, 24, 25 लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर नांदेड, परभणी, बीड ह्या भागामध्ये 23, 24च्या दरम्यान पाऊस असणार आहे. सर्वदूर असा काही पाऊस नाही, फक्त जिल्ह्यामध्ये कुठंतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर परभणी जिल्हा झाला, मराठवाड्यामध्ये देखील 25, 26 तारखेपर्यंत हे असंच वारं चालू राहील. 26च्या नंतर हे वारं बंद होईल आणि त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होतील. त्याच्यानंतर राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच शेतकऱ्याला एक उद्या मेसेज दिला जाईल. धन्यवाद. कोटक न्यू ऐप पे पाइए